नागपूरच्या मुख्यमंत्री निवासस्थान रामगिरी बंगल्यावर आता नवी पाटी लावण्यात आली आहे। देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस मुख्यमंत्री अशी पाटी ही आता लागलेली आहे। रामगिरी बंगला नवीन मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आता सज्ज झाला। 2014 ते 2019 या 5 वर्षाच्या कालावधीत याच बंगल्याबाहेर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अशी नावाची पाटी होती। 5 वर्ष ती पाटी होती। त्यानंतर पुन्हा आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी या बंगल्याच्या बाहेर लावण्यात आलेली आहे। देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस मुख्यमंत्री ही पाटी आता सार्वजनिक बांधकाम विभागाने काल रात्री लावलेली आहे। आपण सध्या आहोत नागपूरच्या रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर। गेली सुमारे 2.5 वर्षे या बंगल्यावर जी पाटी होती ती एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी होती। मुख्यमंत्री ते होते। जेव्हाही मुख्यमंत्री नागपुरात येतात किंवा हिवाळी अधिवेशनादरम्यान असतात तेव्हा या शासकीय निवासस्थानी त्यांचं वास्तव्य असतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांच्या नावाची पाटी गेल्या आठवड्यात काढण्यात आलेली होती। त्यानंतर मोठा वादही झालेला होता। त्या वाद किंवा एक ती चर्चाही झालेली होती आणि त्या चर्चेनंतर पुन्हा ती पाटी लावण्यात आलेली होती। मात्र काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्या शपथेनंतर पुन्हा या रामगिरी निवासस्थानी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ही पाटी लावण्यात आलेली आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।